7 दिवसातल्या चाललेल्या घडामोडीमध्ये अनेक वेळा अनेकांचे फोन येत होते. अक्षरशः फोन एक उचलेपर्यंत दुसरा वेटिंगला कंटिन्यू असायचा. काय झालं आणि ह्या काय झालेल्याला काय आमच्याकडे उत्तर नव्हतं. घटना अशी घडून गेली की लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या भूमिकेत होतो त्या भूमिकेत आपल्या सगळ्या मंडळींना आणि शेतकरी वर्गाला ती त्या बाजूची भूमिका पटली नव्हती आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळीच मंडळी होता आणि म्हणून तुम्ही दुसऱ्या बाजूला मतदान केलं आणि आपल्या भागातून चांगल्या मताधिक्य दुसऱ्या बाजूला मिळालं. पण ती अडचण अशी झाली की जी तुम्ही दिलेलं मताधिक्य आहे ती काही मंडळींना वाटायला लागलं की ते मताधिक्य आम्हाला बघून दिलेलं. आणि हा जर गैरसमज आपल्याला दूर करायचा असेल तर येणारी निवडणुकीचं मतदान 20 तारखेला आहे आणि हा गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीनं आणि गैरसमज बाजूला करण्याची ताकद ही सगळ्या आपल्या सुज्ञ मतदारामध्ये आहे आणि आपण फक्त ती ताकद ह्या वेळेस वापरायची आहे. ही निवडणूक मला असं जाणवतंय की आदरणीय दादांच्या नेतृत्वावर गेले 30 वर्ष 40 वर्ष काम करत असताना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण सगळ्या मंडळींना आतापर्यंत साथ दिली आणि सातत्याने आपण गेल्या 30 वर्षात अनेक वेळा दादांना त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर वरच्या कुठल्या तरी पदावरती संधी द्यावी म्हणून सुद्धा आपण अनेक वेळा मागणी केली. तालुक्यातली अनेक शिष्टमंडळ भेटली, मतदारसंघातली लोक भेटली आणि ह्या सगळ्या घडामोडी होत असताना सातत्याने आपण तरीही निष्ठेने काम करत राहिलो. मध्यंतरच्या काळात 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये थोडीशी भूमिका आपण वेगळी घेतली. त्याचं कारण म्हणजे आपले सगळी विकास कामं त्या ठिकाणी अडकून पडलेली आणि गावगाव आम्ही फिरत असताना आपल्या सगळ्यांशी संवाद साधताना गावगाव आम्ही गेल्यावर वाड्या वस्त्यावरती गेल्यावर आम्ही सगळ्यांनी आपल्याला विचारलं की आपण नेमकी कुठली भूमिका घ्यायची. तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की आपण पवार साहेबांच्या बरोबर जायचं आणि तुमच्या सगळ्या भूमिकेला कायम दादांनी मामांनी कायम सलाम केलेला आहे. शेवटी तुम्ही जी म्हणाल तीच आतापर्यंत तालुक्यामध्ये घडत आलेला आहे आणि तुमच्या विश्वासावरती या मतदारसंघाचा विकास आजपर्यंत करण्याचं काम आदरणीय दादांनी केलेलं आहे आणि म्हणून आज मला या निमित्ताने सांगायचंय की आपण ही सगळा विकास तुमच्या विश्वासावर आजपर्यंत केलेला आहे आणि तुम्ही सांगितल्यामुळं आपण त्या ठिकाणी गेलो. सुरुवातीला आम्हाला सांगितलं की विचार आपण 100% करू. त्याच्यानंतर काही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं टीव्हीवरती काही बातम्या आल्या, काही वक्तव्य आली आणि त्या वक्तव्यामधनं असं जाणवायला लागलं काही मंडळीला की आता खरोखर आपल्या बाजूचा निकाल होतोय आणि मग सगळी षड्यंत्र रचायला सगळी काही मंडळीनं नेहमीप्रमाणे सुरुवात केली. 2009 साली सुद्धा तुम्हाला आठवत असेल मतदारसंघ बदलल्यानंतर असाच एक मोठा मेळावा आपण घेतलेला आणि त्या मेळाव्यामध्ये सुद्धा आपण ह्याच गोष्टीचा उल्लेख केला जी त्यावेळेस जमलं नाही त्याची संधी आता मिळती का काय आणि त्या उद्देशाने काही मंडळीनं डाव रचला आणि तो डाव रचल्यामुळे गेले 6-7 दिवस दादा मी आम्ही सातत्याने बोलवल त्यावेळेस मुंबईला हजर राहील. केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांची मागणी होती. आपण सगळ्यांनी सांगितल्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आज मला या निमित्ताने दादांच्या विकासावर काय बोलायचं नाही. अनेकांनी विकासावरती सगळं सांगितलं. फक्त मला एकच तुम्हाला विचारायचंय की आपण तुम्ही सांगितलेल्या भूमिकेवरती आपण मागणी केली. आता ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर आपण काय करायचं. आपण 95 साली छत्रीवरती उभा राहिले दादा
आणि त्याच्यानंतर आपल्या भागाचा विकास करण्यामध्ये आपण सगळेजण साक्षीदार आहात. काय काय पलट झाला या निमित्ताने. मामांनी मागच्या वेळेस त्या ठिकाणी करमाळ्यामध्ये निवडणूक लढवली. त्या ठिकाणी 5 वर्षामध्ये टीका टिप्पणी खालच्या पातळीवर कुठेही न करता काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. विकासाला प्राधान्य दिलं. तिथली उपसा सिंचन योजना चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शेवटी आपण ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून काम करताना पहिलं प्राधान्य आपण विकासाला आतापर्यंत देतात. जी मी सांगितलं काय मंडळीनं डाव या ठिकाणी रचलेला होता, त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले. मामा तिकडं अपक्ष आहेत, मग हित कसं देणार. आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबाच्या पक्षाचे उमेदवार महेश कोटे उत्तर मधनं उभा आहेत आणि शेजारच्या मतदारसंघातून त्यांचे पुतणे भारतीय जनता पार्टी मधनं उभा आहेत. ते कसं काय शक्य आहे. आणि या ठिकाणी मामा अपक्ष आहेत आणि सगळ्या जनतेचा मागणी आहे आणि सगळी तुमच्या लोकांची मागणी आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी ही मागणी केली. आणि खऱ्या अर्थाने आज निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने मला आपल्या सर्वांच्या साक्षीनं एवढीच आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की आतापर्यंत सीनामाडा उपसा सिंचन योजना जवळपास 55,000 एकर क्षेत्र या तालुक्यामधलं ओलिताखाली आले. नव्याने मामाच्या मतदारसंघातली 4 गावं आंबाड, पिंपळकुटे, कुर्डूचा काही भाग पलीकडला आणि इकडला शिराळ माढा तालुक्यातलं अंजनगाव, खिलोबा, बावी, तुळशी, परितेवाडी, पडसाळी अशा काही भागांना पाणी देण्यासाठी ह्या योजनेत ही गावं समाविष्ट केली. आणि ह्या सगळा अथक प्रयत्न करून ही गावं समाविष्ट केली. सीनामाडा उपसा सिंचन योजना ही केवळ राज्यातली एकमेव उपसा सिंचन योजना आहे की जी आज तागायत लाईट बिलासाठी कधी 20 वर्षात बंद पडली नाही. आणि त्याच पद्धतीनं बार्शी उपसा सिंचन योजनेमध्ये अंजनगाव, उमाटे, वडाचीवाडी आणि जामगाव ही 3 गावं समाविष्ट नव्हती. आणि तिथल्या मंडळीनं काही दादांकडे मागणी केली आणि बार्शी उपसा सिंचन योजनेमध्ये ही 3 गावांचा समावेश झाला. एकाच दुसऱ्या महिन्यात पुढच्या रोटेशनला या 3ही गावांना पाणी येऊ शकतंय. तिथली सगळी पाईपलाईनची कामं पूर्ण झालेली. त्यानंतर मानेगाव उपसा सिंचन योजनेसाठी सातत्याने गेले 5 वर्ष दादांनी प्रयत्न केला. मानेगाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवली. आता त्या योजनेसाठी निधी उपलब्ध करण्याची गरज आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या योजना ज्या काय राहिलेल्या आहेत त्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि म्हणून मला या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करायची की आज आपण सगळेजण जी गेल्या 6-7 दिवसातली खदखद आहे ती व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण आज आपल्या सर्वांची हजेरी लावली. परंतु काही मंडळी गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी येऊ पाहत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभन दाखवत आहेत. शासनाच्या माध्यमातून कारखान्याला निधी उपलब्ध केल्यानंतर, कर्ज उपलब्ध केल्यानंतर स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. आणि मी किती चांगल्या पद्धतीनं चालवतो कारखाना ही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मला एकच सांगा, प्रत्येकाने कर्ज काढलेलं असतं कुठल्या ना कुठल्या प्रपंचाच्या गोष्टीत. जी कारखाना 550 कोटी 600 कोटी कर्ज असल्यामुळं बंद पडलेला, त्या कारखान्यावर अजून 300 कोटी कर्ज काढून तो पुढं कसा चालेल ह्याची थोडा तरी जर विचार केला तर सगळ्या गोष्टी इथं बोलायची गरज नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आणि म्हणून ह्या 20 दिवसाचा कालावधी फक्त मारून न्यायचा आणि या 20 दिवसाचा कालावधी झाल्यानंतर पुढे काय व्हायचंय ती हो, अशा पद्धतीची भूमिका घेऊन
एक वेगळ्या पद्धतीची अफवा, वेगळ्या पद्धतीची प्रलोभनं आणि सगळ्या मंडळीवर हिथून तिथून सगळे टीका करण्याचं काम ही खालच्या पातळीला जाऊन करण्याचं काम ह्यांनी सुरू केलेलं. पंढरपूर तालुक्यामध्ये परिचारक मालकावरती टीका केली. स्वर्गीय भारतनाना नसताना त्यांच्यावरती टीका केली. एखादा माणूस हयात असताना माणूस बोलणं वेगळं. स्वर्गीय राजूबापू पाटील नसताना त्यांच्यावर टीका केली. दादांवर टीका केली. कल्याणराव काळे साहेबांवर टीका केली. आणि कोणालाच काय सोडायचं नाही, सगळी चुकीची आहेत आणि मीच तेवढा किती चांगला आहे. म्हणजे सगळी इतक्या दिवस चालवतात कारखाने, सगळे आतापर्यंत कारभार करतात तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं, तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने, आणि ती सगळी मंडळी खोटी आणि मीच तेवढा चांगला, असं शक्य आहे का? आणि म्हणून आता ह्या मंडळीला आपण उत्तर देण्याची गरज आहे. पण ही मंडळी इतकी चलाक आहे की यांनी ज्या मंडळीच्या पोटात दुखतंय त्या मंडळीला जाऊन गाठलं आणि त्यांना प्रलोभनं दिली. आणि 7 दिवस आम्ही त्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं पवार साहेबाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आज आपल्याला काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे. आज आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा बोलवलंय. आजही आमचा साहेबांवरती 100% विश्वास आहे. पण आजचा आपण मोठ्या माणसांचा आदर नेहमी करतो, त्याच्यामुळं आज त्यांचा आपण 100% आदर करायचा आहे आणि आपण जाऊन यायचंय. आणि जर आपल्या मनासारखं नाही घडलं तर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं. आजच्या या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने अधिक न बोलता वेळ बराच झालेला आहे. बरीचशी मंडळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी आहे. आम्ही येत असताना रांजणीवरनं जवळपास 5 किलोमीटर वाहनांच्या सगळ्या रांगा होत्या आणि त्याच्यामुळं आम्हाला खरं इथं यायला 1:30-2 वाजल्या. आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातली गावं असतील, माळशिरस मधली असतील, माढ्यातली असतील, वडीलधारी मंडळी, वयोवृद्ध मंडळी, मध्यम वयस्क मंडळी आणि खऱ्या अर्थाने सगळी तरुण मंडळीचा उत्साह आज जर बघितला तर तुमच्या ह्या सगळ्या उत्साहाला मनापासून सलाम. पण हा जो उत्साह आहे हा 20 तारखेला आपल्याला कामात आणायचा आहे आणि आता आपल्याकडे 20 दिवस राहिलेले आहेत. आणि म्हणून मला आपला जो काही निर्णय होणार आहे तो येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आणि तो निर्णय तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपण घेतोय. आणि ती निर्णय घेत असताना आपण सगळ्यांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घ्यायची. आपण सगळ्या आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना भेटून प्रचार करायचा आहे. आणि आतापर्यंत आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही. एखादी गोष्ट चांगली करता आली नाही तर वाईट केलं नाही. आणि त्यामुळं पुढच्या कालावधीमध्ये आपल्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी या निवडणुकीला सामोरं जात असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं ही निवडणूक आपण कशा पद्धतीनं पार पाडता येईल ह्याचं नियोजन आज करण्याची गरज आहे. आणि या निमित्ताने माझी आपल्या सर्वांना त्याच बाबतीतली विनंती आहे. आज मतदारसंघाचा विकास होत असताना अनेक उपसा सिंचन योजना असतील, अनेक सभामंडप असतील, गावगाव अनेक मंदिरं बांधलेली असतील, रस्त्याची कामं असतील, ही सगळी करत आहेत. रस्त्याचे काही रस्ते खराब झाले, त्याला वारंवार आपल्याला निधी द्यावा लागणार. परंतु काही वाड्या वस्त्यावरचे रस्ते जे राहिलेले आहेत ते पानंद रस्ते पुढच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघातले 100% पानंद रस्ते करायच्या दृष्टीनं वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या मंडळींची मुर्मीकरणाची सोय करायच्या दृष्टीनं पुढच्या काळात आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे. आणि मी आपल्याला या निमित्ताने एवढीच गोष्ट सांगणार आहे की आतापर्यंत आदरणीय दादांनी, मामांनी ज्या पद्धतीनं आपला तालुका सगळ्यांना सोबत घेऊन पुढे नेण्याचं काम केलं, ज्या पद्धतीनं 42 गावं आणि 14 गावं
कुठल्याही गट तट न बघता सामान्य माणसाचं काम समजून आतापर्यंत सहकार्य केलं, त्याच पद्धतीनं सगळ्यांना सोबत घेऊन जायची भूमिका आपण ठेवणार आहे. राजकारणापुरतं असतं, कुणाच्या शेवटच्या टोकाला जाऊन कुणाला अडचणीत आणायसाठी राजकारण नसतं. राजकारण हे कमी, समाजकारण जास्त, कामं जास्त करण्यावरती आपला पुढच्या कालावधीमध्ये भर राहणार आहे. थोडासा माझा स्वभाव जरा कमी बोलायचा आहे, त्याच्यामुळं कृपा करून गैरसमज कुणी करून घेऊ नका. कारण अनेक मंडळीनं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या बाबतीत सुद्धा अनेक अफवा या ठिकाणी सगळीकडे सोडलेल्या आहेत. आणि हल्ली निवडणुकीच्या काळात चांगल्या गोष्टी कानावर यायच्याऐवजी पुंगळ्या जास्त जोरात चालते. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल चुकतंय त्या ठिकाणी आपण सांगितल्यानंतर निश्चितपणाने आपण बदल करायला तयार आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी पुढच्या कालावधीमध्ये विकासाला प्राधान्य द्यावं. आतापर्यंत दादांच्या नेतृत्वावरती, मामांच्या नेतृत्वावरती आपण काम करत असताना सातत्याने विकासाला प्राधान्य दिलंय. त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत एवढीच सगळ्यांना विनंती करतो. येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये दिवाळी आहे. आपल्या सर्व मतदारसंघातल्या, माढा तालुक्यातल्या, पंढरपूर तालुक्यातल्या, माळशिरस तालुक्यातल्या या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच, दिवाळीच्या करमाळा तालुक्यातलेही काही नेते मंडळी, काही या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांनाच या निमित्ताने दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा.